वडाळा घाटकोपर कासरवडवली या मेट्रो 4 मार्गिकेच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाली असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे। महापालिकेकडून पाणी साचू नये असे आवाहन नागरिकांना केले जाते, परंतु शासकीय प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणीच पाणी साचून रोगराईला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे। तसेच खड्ड्यात पडून एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। मुंबई उपनगर आणि ठाणे शहरातील रस्ते मार्गिकेवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वडाळा घाटकोपर कासरवडवली या मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। या कामासाठी ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्ग, घोडबंदर भागात सेवा रस्ते, मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मेट्रोचे खांब उभारणीसाठी खड्डे खणले आहेत। या खड्ड्यांभोवती पुरेसे संरक्षण पत्रे देखील बसवण्यात आले नाहीत, त्यामुळे अनेकदा प्रवासी किंवा पादचारी या खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत। पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये आता पाणी साचू लागले आहे। या खड्ड्यांची खोली आणि रुंदी मोठी असल्याने पाण्याचे प्रमाणही अधिक आहे। ठाणे महापालिकेकडून दरवर्षी नागरिकांना घरामध्ये पाणी साठवून ठेवू नका असे आवाहन केले जाते, परंतु MMRDA कडूनच खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा केला जात नाही। त्यामुळे डेंग्यू, मलेरिया साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच या खड्ड्यांभोवती पुरेसे संरक्षण पत्रे बसवण्यात यावेत अशी मागणी आता नागरिक करीत आहेत।